वाल्मीतील कथित आर्थिक घोटाळ्यावर पडदा, 5 वर्षांचे अहवाल अद्यापही गायब. जल व भूमी व्यवस्थापन संस्था येथील कथित आर्थिक घोटाळ्यांच्या चौकशी दरम्यान मागील 5 वर्षातील आर्थिक व्यवहारांचे अहवाल आणि महत्वाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. पत्रकार व समाजसेवक सोमनाथ पोळ यांनी सर्व माहिती मागूनही तब्बल 8 महिन्यांहून अधिक काळ लोटला असतानाही संबंधित नोंदी उपलब्ध झालेल्या नाहीत. उपसंचालक सुभाष कापगते आणि अकाउंटंट ऑफिसर सरला कदम देशमुख यांच्यावर माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. सुरुवातीला अहवाल तयार होत नसल्याचं सांगण्यात आले, तर आता चौकशी सुरू असल्याचं कारण देत कागदपत्रे देण्यास नकार दिला जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. माहिती मागणाऱ्या पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना संस्थेच्या प्रवेशद्वारावरच अडवले जात असल्याची तक्रार समोर आली आहे. तसेच कार्यालयीन वाहनांचा वापर, प्रशासकीय खर्च आणि इतर आर्थिक व्यवहारांबाबतही स्वतंत्र चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे, माहिती का दडवली जात आहे आणि दोषींना संरक्षण कोण देत आहे असे प्रश्न उपस्थित होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी जोर धरत आहे. तर मग मला ते कन्फर्म करतील. तुम्ही यांना भेटायला गेले तर ते त्यांना कन्फर्म. नाही कन्फर्मेशन गेट वरती देण्याची गरज नाही. कन्फर्मेशन कुठं होतं? इथल्या सिक्युरिटीचं तुमच्या बाहेरच्या गेट वरती ते थांबते इथं आतमध्ये. त्यांच्यासाठी तो मुद्दा होता. म्हणजे मॅडम काही अख्ख्या वाल्मीचं थोडं सांगणार नाही. आता महत्वाचा मुद्दा, ही पॉलिसी क्लास 1 ऑफिसरला लागू होते. डायरेक्ट आत ऐका, त्यांची परमिशन घेतल्याशिवाय आतमध्ये जायचं नाहीये. तुम्ही मला नाही लेखा अधिकाऱ्यांचं मॅडमचं नाव सांगितलं जातं ना, की मॅडमनी सांगितलेलं आहे की मला विचारल्याशिवाय आत सोडायचं नाही. मी यांना हे बोलले की मॅडमला भेटायचा, तर वो बोलला बाबा मॅडमची भेटायचं. ऐका मी कुठे गेले तुमच्या लोकांना बोला, मी कुणाला भेटायचंय? महासंचालकांना. मी काय म्हटलं? महासंचालकांना भेटायचंय म्हटलं. तुम्ही विचारलं कुशेरे साहेबांना का? म्हटलं हो. मग यांनी काय म्हणतात की मॅडमनी सांगितलंय जोपर्यंत आत काय. आता मी चालू नव्हतं ना, इथून होतं चालू. परवाचं सगळं आहे माझ्याकडे. परवाचं सगळं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. 1 तास 20 मिनिटाचं रेकॉर्डिंग आहे. कारणाशिवाय मी कोणालाही टार्गेट करत नाही. पलटी मारूच नाहीये त्यांनी. रेकॉर्डिंग आहे ना, त्यांनी पलटी मारूच नाहीये. मी बोलले अगोदर की मला मॅडमची भेटायचं आहे. त्या टायमाला मी बोललो की यांना अगोदर मॅडमची कन्फर्म करा, त्यांना फोन करा. त्यांनी यस नाही तुम्ही असं म्हटले, तुमची परवानगी घ्यायची गरज आहे का हा नियम सांगतो का? तुम्ही ते मला मॅडमचं नाव सांगतायत ना ते. नाव सांगितल्यानंतर तुम्हाला भेटायची गरज आहे का तुम्ही सांगा. मॅडमची परमिशन गेटवरती का घ्यायची आम्ही? नाव सांगितलं ठीक आहे. आता पण तुम्हाला फोन करायची गरज आहे का हे सांगा. बरं असंही ऐका, मी असंही तुम्हाला सकाळी फोन केलेला होता की फोन केलेला होता तुम्हाला. मी म्हटलेलं होतं, तुम्ही स्वतः काय म्हटले की सर आहेत. मी म्हटलं मी येतोय, भेटतोय, सगळ्यांनाच भेटायचंय मला. महासंचालकांना भेटायचं. ऐका मी काय म्हटलं, कुणाला भेटायचंय? ऐका मॅडम, मी प्रामाणिकपणे सांगतो, मला इथं खोटं बोलायचं नाही. मी कोणाला टार्गेट करत नाही. मी ज्यावेळेस काच उघडली, कोणाला भेटायचंय? महासंचालकांना. कुशेरे साहेब का म्हटले? म्हटलं हो. एंट्रीसाठी यांना पाठवलं. मग नंतर हे काय म्हणतात, मी उतरल्यानंतर मॅडमनी सांगितलंय आतमधून सांगितल्याशिवाय सोडायचं नाही. आम्ही त्यांना सांगितलं की मॅडम देखील घ्या. त्यांनी जर सांगितलं की महासंचालकाला मॅडम तर मी नाव घ्या. यांनी सांगितलं की मॅडमला भेटायचं साहेब. मी बोलतो की मॅडमची भेटायचं असेल तर काहीतरी गोंधळ नाही. मी तुम्हालाही म्हटलं की सरांना भेटायचं फोनवरती, पण मी तुम्हाला म्हटलं का? मग गेटवरती माझा कसं असतं की एखादी चुकीची गोष्ट गेटवरती माझ्या कानावर येते यांच्याकडून. मॅडमनी सांगितल्याशिवाय सोडायचं नाही. मग मी तोच पॉइंट पकडणार. ऐका, मुळामध्ये परवानगी घेण्याची पद्धत तुमचा वैयक्तिक टार्गेट नाहीच आहे मुळामध्ये. म्हणूनच आम्ही तसं असतं तर मी परवाच म्हटलं असतं. मॅडमने सांगितलं मध्ये सोडायचं नाही, हा विषय क्लिअर करा, कारण माझा काही संबंध आहे याच्यामध्ये. क्लिअर मी तेच करतोय की त्यांनी सरांना भेटून घ्या. तुम्ही सर बोलले, सरांसोबत चर्चा केली, तुम्ही भेटून घ्या सरांसोबत. नाही, आता तो मुद्दा मी क्लिअर करतोय यांच्या समोर. आता यांनीच क्लिअर बोलत नाहीये, यांचीच आता होतीये. मी क्लिअर बोललोय.
आणि स्पष्ट मी बोललेलं तुम्हाला आहे. म्हटलं की मला महासंचालकांना भेटायचंय. तुम्ही विचारलं की कुशेरे साहेब का? मी म्हटलं हो. मग मॅडमचं नाव तुम्ही का सांगितलं? तुम्ही काय सांगितलं की मी मॅडमला विचारलं की तिथे साहेबांना भेटण्यासाठी त्यांनी मॅडमला विचारलंय म्हटलं मी तुम्हाला दाखवलं कॉलचं. सरांना भेटायचंय का? 100%. सर आता हो. म्हणाले 5 मिनिटात या माझ्याकडे हो. आणि मी भेटतो म्हणाले. नक्की नक्की नक्कीच. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की कुठल्याही सार्वजनिक कार्यालयात ज्या वेळेला आम्ही जातो, कोणताही नागरिक जातो त्यावेळेला त्याला रोकटोक करण्याचं कुठलंही कारण नाही. तो त्याच्या व्यक्तिगत कामासाठी जाऊ शकतो. परवानगी घेण्याची आणि पद्धत परवानगी कुठून आली? म्हणजे कोणी ऑफिसमध्ये आणली? चाललंय का? जनतेच्या मनात संभ्रम काय होईल की बाबा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही रोकटोक का करता? बरं ठीक आहे, आम्ही काय म्हणतो महासंचालकांना भेटायचंय किंवा तुम्हाला भेटायचंय, कोणालाही भेटू द्या. नाही परवानगी घेण्याची पद्धत कुठून आणली, कोणी आणली हे आम्हाला सांगा. कोणीच नाही घेऊ, म्हणजे तुमचं नाव सांगूनही नाही आणि कोणाचं म्हणजे नाव पद्धत सांगूनही सुरू कोणी केली? तुम्हाला टार्गेट नाही. तुमचंच नाव सांगितलं का आता नाव? प्रशासनाशी बोला. बरं मी म्हटलं खुचरे साहेबांना भेटायचं तर मी हे का नाही म्हटले की मी साहेबांना फोन करून विचारतो का नाही म्हटले? मग त्यांनी तुम्हालाच फोन का लावला? का लावलं? हे कारण सांगू आता का लावला सांगा बरं. फोन लावलेला हे बरोबर. सरांना भेटायचंय का? नाही 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 मुद्दा माझा मी यांना सांगतोय महासंचालकांना भेटायचंय. मग मॅडमचं नाव का सांगतात? मी मॅडमला विचारलं महासंचालकांना भेटायचं आहे म्हणून मॅडमनी परवानगी दिली. मला ते कन्फर्म बरं, तुम्हाला मी मोबाईल दाखवला दिली किंवा तरी यांना मानायचं नाही. त्याच्यासाठी मी म्हटलं मॅडमला फोन करून विचारतो. ठीक आहे मी सरांना भेटतो आणि आपण सगळेच तिकडे भेटू. ठीक आहे 5 मिनिटात आपण सगळे तिकडे भेटू. टू बी कंटिन्यू.